नॉनस्टॉप चढायच्यावर का आपल्याला थांबतो वाघ आहे आम्ही वाघ पाडून टाक तर गर्दी आहे पण काही विषय नाही तुझे काय रे नवीन लॉट चला तर दादांसाठी फुल इज्जत दादांनी आपल्याला 80 रुपयामध्ये दिलेला आहे प्रसाद मग यावाच लागतंय सो गाइस फायनली आपण आता पोहोचलोय गडाच्या पायथ्याशी आणि आता आपण चढतोय वणीगडाचा घाट सो गाइस आता आपण पोहोचलोय गडावर म्हणजे गडाच्या पायथ्याशी तुम्ही पाहू शकता मागे सप्तशृंगी देवीचं मंदिर तर आता आपण गड चढायला सुरुवात करू काही विषय नाही आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे यश परदेशी भरपूर वेळ झालेला आहे थोडा उशिरा पोहोचला आपण मजा येईल आज इथं मोकार गर्दी आहे कारण की दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या नेमक्याच ठीक आहे काय हरकत नाही चलो अँगल घेतले डायरेक्ट ताडपत्रीच्या मधून डायरेक्ट खतरनाक हो देवीला अंबगाईला वळवट भरवनाला सुसना गारवा गार डोंगराची हवन बाईला सुसना गारवा म्हणजे हे महिषासूर तोच आहे का तो राक्षस त्याचं पण मंदिर बांधले बघ आम्ही आता गड चढायला सुरुवात केलेली आता मी असलं चॅलेंज देणार आहे नॉनस्टॉप चढायच्यावर का आपल्याला न थांबता काय विषय नाही वाघ आहे आम्ही वाघ पाडून टाकू हा कुछ भी 2 महिन्यात ना नाही या 3 महिन्यात आपलं दुसऱ्यांदा येणं होतंय त्याआधी आम्ही म्हणजे मी जवळपास 13 वर्ष आधी आलो होतो आणि एवढा 3 महिन्यात दुसरी चक्कर आहे देवीचंच बोलवणं काहीतरी आहे बरं का विषयाची पॉझिटिव्ह राहायचं आपण चांगलंच होईल काय विषय नाही चल नॉनस्टॉप यायला नाही म्हणत रे नॉनस्टॉप म्हणजे कंटिन्यू चालणं कधी परीक्षा तेव्हाच असते जेव्हा आपण नॉनस्टॉप चालायचा विचार करतो आत्ताच दम लागायला लागलं बघ ठीक आहे काय हरकत नाही चला तुम्ही पण डाऊन टू अर्थ राहायचं मित्रांनो हे डोंगर डांगर चढायची थोडा डाऊन टू अर्थ राहायचं एवढं फायदा गाईज तो बघा मार्कंडेयचा डोंगर एकदम पिंडी सारखा दिसतोय खतरनाक वा 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 वणीगाव हळदी कुंकू घेऊन हाती अंबाबाईला किती गर्दी हो मुकार गर्दी आहे पण काही विषय नाही तुझे काय रे नवीन लॉट चला सो गाइस फायनली आता आम्ही पोहोचलो मंदिराजवळ 2 मिनिटात दर्शन होईल काय विषय नाही मुकार गर्दी एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या गर्दीत स्ट्रगल करून आम्ही आता कसं तरी पोहोचले हा एक नंबर
फायनली आमचं दर्शन झालेलं आहे, मस्त आलं. एवढी गर्दी होती पण काही विषय नाही. अरे यार नको ना, आई शपथ. थांबा मित्रांनो, अचानक एकदम मस्त व्ह्यू दिसलेले. थांबा, हे पहा, खतरनाक. वा वा वा, कसं वाटलं व्ह्यू? अचानक भयानक मध्ये दिसलेला व्ह्यू होता. ठीक आहे, चलो आता आपण पटापट आपल्या गाडीकडे जाऊ. जाताना आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या आहे त्या घेऊ आणि आपल्या घरी निघू. हो, इतक्यात तुम्ही 100 बोलले दादा. नाही काही विषय नाही, करणार आहे दादा. तर दादांसाठी फुल इज्जत. दादांनी आपल्याला 80 रुपयामध्ये दिलेला आहे प्रसाद. जय आंबे प्रसाद सेंटर, दुकान नंबर 8. हा, मग यावाच लागतंय. तुला गंध का बरं नाही? पण थांब एक मिनिट. आता तू बरोबर शोभतोय की तो आला होता देवीला. ठीक, थँक्यू. चला, भाऊसाठी पण फुल इज्जत. भाऊनी पण आपल्यासाठी पैसे कमी केलेले, काही विषय नाही. 200 रुपयाची माळ होती, आपल्याला 150 दिली. तर आता आपलं दर्शन झालं, आपली शॉपिंग झाली, त्याची पण थोडीफार प्रसाद वगैरे घ्यायचं होतं ते झालं. आता आपण चाललोय शीतकड्याकडे जायचं आपलं. तर मित्रांनो, आता आपण आलो होतो गडावर आल्यानंतर गाडी आम्ही भाऊकडे लावली. तर भाऊने आपली गाडी 3 तास सांभाळली. तर भाऊला पण इज्जत, काय विषय नाही. एक नंबर वाटतं, मस्त थंडावर पाणी. तर मित्रांनो, आत्ताच आपण गड उतरलो. त्यानंतर आपण आलो या तलावावर. त्याचं नाव मला काही माहीत नाही, काय विषय नाही. आपल्याला जायचं होतं शीतकड्यावर, पण आता शीतकड्यावर पण जायला काही जमणार नाही. आपण उशीर झालेला आहे आणि आम्हाला लागली आहे भूक. माझी इच्छा होती की सनसेटच्या टायमावर तिथे आपण पोचलो पाहिलं होतो, पण गडावर खूप गर्दी होती, त्यामुळे आपण काही लवकर आपलं दर्शन झालं नाही ना, आपण काही लवकर खाली आलो. सो आपण आता काही तिथे जात नाही. आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करू. तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ, जय महादेव, जय शिवशंकर.